चंद्रपाडा संघाचे पाहायला मिळेल या दोन संघाच्या माध्यमातून. एका बाजूने आहे बाफाणे संघ, तर त्याच्या विपक्षामध्ये असेल आई गादुवे स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. दोन्ही संघ या असोसिएशन मधले नक्कीच टॉपचे संघ आहेत, नामांकित संघ आहेत. यावेळेस चांगला फटका, शॉट ऑन पूल, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र प्राप्त होतील बॅटरला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 7 वर पोचली गेलेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्या चेंडूला बॅकफुट वरती येऊन चेंडूला शॉट ऑन पूल केलेला आहे, परंतु आउटफील्ड खराब आहे ऑनसाइडच्या दिशेने आणि या 2 धावा मिळतील या फटक्यावरती. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय बॅटर हर्षद लाखात. चांगला बॅटर आहे, त्याच्याकडे चांगले फटके आहेत, चांगल्या क्षमता त्याच्याकडे आहे, भरपूर चांगली ॲबिलिटी गुणवत्ता आहे. आता मात्र या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल या बॅटरला आणि त्याच्या सोबतीनं विकासजी वायडा आहेत, लेजेंड क्रिकेटर आहेत या संघाचे. भरपूर उन्हाळे पावसले त्यांनी पाहिलेले आहेत. आता मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळेस भरपूर धावा खर्च करते बॉलर लहू घोषे. चांगली बॉलिंग करावी लागेल. हा देखील एक एक्सपिरियन्स बॉलर आहे, परंतु भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका, चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह केला, चेंडू जाईल हवेमध्ये, झेल मात्र ड्रॉप. सहज आणि सोपा झेल यावेळेस सुटलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते क्रिकेटमध्ये आणि नक्कीच पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच और छोडोगे कॅच तो डेफिनेटली हार जाओगे मॅच, हा क्रिकेटचा कानमंत्र आहे. नक्कीच यावेळेस चुकी झालेली आहे भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप लिहिला आहे. धावसंख्या 10. आता मात्र ट्रिपल आउट वाजता अगदी वेगवान चेंडूची हाताळणी केली होती बॉलर लहू याने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता हर्षद याचा, परंतु चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. पहिली विकेट डाऊन झालेली आहे सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे या संघाची. बॅटर झालेल्या बाद हर्षद लाखात 8 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. त्यांच्या जाग्यावरती त्याचा बंधू हेमंत लाखात इंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल, कमबॅक केलेला आहे या बॉलरने. या बॉलवरती बॉलर लहू घोषे याला आपण पाहतोय. 4 चेंडू टाकून झालेले आहेत, 2 बॉलचा खेळ बाकी असेल. यावेळेस सुंदर फटका, लेफ्ट ड्राइव्ह, चेंडू झाले इनफिल्डच्या वरून. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु चेंडू सरळ निघून जाईल डीप बॅकवर्ड द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. अतिशय सुंदर फटका, कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला ड्राइव्ह करतोय, चेंडूला पाठवतोय डीप बॅकवर्ड द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार आलेला आहे आणि या चौकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर हेमंत लाखात स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचवतोय 14 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत बापाणे संघाचे बॅटर, परंतु त्याच्या विपक्षामध्ये भेंडीपाडा संघाचे बॉलरला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. लहू घोषे हा बॉलर, षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल 51 धाव, भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत या बॉलरने. पहिल्या 5 बॉल मध्ये खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. एक चांगला खेळाडू आहे या संघाचा, परंतु नक्कीच भरपूर धावा त्याने अद्यापर्यंत खर्च केलेल्या आहेत एकंदरीत या 5 बॉल मध्ये. यावेळेस सुंदर फटका, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये.
यस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यस बिम्मरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. चेंडू कुठे डिलिव्हर झाला होता, वेस्ट साईडच्या वर किंवा वेस्ट साईडच्या खाली, हे आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पाहावं लागेल काय डिसिजन येईल. यस फेअर डिलिव्हरी असेल, लीगल बॉल असेल आणि या 2 धावा प्राप्त होतील या फटक्यावरती. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे या संघाची 1 विकेट बाद 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. या पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. गावदुबे स्पोर्ट्स बेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर लहू घोषे याने. एकंदरीत 17 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. संकेत घोषे आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल स्ट्राइक एंडला विकास वायडा यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी. बॉलच्या रेंज मध्ये आला नव्हता बॅटर. खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल डॉट. डॉट डिलिव्हरी कॉन्फिडन्स वाढवून जाईल बॉलरचा. संकेत याला आपण पाहतोय. पाहावं लागेल काय संकेत देईल आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून. आपण पाहणार आहोत येणाऱ्या 5 बॉल मध्ये. स्ट्राइक एंडला बॅटर विकास वायडा यांना आपण पाहणार आहोत. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 2 चेंडू अगदी निर्णायक टाकतोय बॉलर संकेत घोषे. कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये. निश्चितच आपण जर पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅटर विकासजी वायडा, परंतु त्यांना यश मात्र प्राप्त होत नाहीयेत. आडिओ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच यावेळेस जर पाहिलं तर भरपूर चांगले बॅटर आहेत. चांगले फटके त्यांच्या माध्यमातून येताना दिसत आहेत, परंतु आता मात्र खराब कामगिरी करतायत आपला संघाकरता. यावेळेस सुंदर फटका लेफ्ट हँड ड्राइव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. लोवर फुल टॉस चेंडूची हाताळणी केली होती आणि त्या चेंडूला पाठवलेला आहे वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरता षटकार आलेला आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत निलेश दिवा. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. चांगले प्रयत्न करतायत आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाचे खेळाडू. चांगली बॉलिंग देखील करावी लागेल बॉलर संकेत याला. 4 चेंडू टाकून झालेल्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राइक एंडला हेमंत लाखात असेल त्याच्याकरता हा बॉल आपण पाहणार आहोत. हा प्रकार बॉल हुक केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु नक्कीच थोडस क्रिटिकल सिच्युएशन आहे. पाहावं लागेल. षटकार आलेला आहे पंचांच्या माध्यमातून आणि या षटकाराने सांघिक धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 30 धावा. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट करतोय बॅटर हेमंत लाखात. हार्ड हिटर बॅटर आहे सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघाचा. त्याच्या माध्यमातून चेंडूला हुक केलं होतं. चेंडूला पाठवलेलं आहे डीप बॅकवर्ड द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार मात्र प्राप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. संकेत हा बॉलर. एकंदरीत या बॉलरने 5 बॉल मध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र कुठे ना कुठे तो नक्कीच भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चांगला कमबॅक करावा लागेल या बॉलवरती. संकेत घोषे हा बॉलर
बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. नक्कीच चांगली बॅटिंग करतायत दोन बॅटर. विकास वायडा आहेत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला हेमंत लाखा त्याला आपण पाहतोय. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या दोन धाबा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या 32 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक षटकामागे 16 धावांची सरासरी अद्यावत केलेली आहे सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे या संघाने. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. विजयदीप खोपरेपाडा जो की आयोजक संघ आहे त्याच्या विपक्षामध्ये टीम असेल ठाकूरपाडा स्टार जुचंद्र. या दोन्ही संघाने या ओव्हर नंतर रेडी राहायचं आहे टॉस करण्याकरता. चला बॉलर रोशन घोषे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. मागच्या मॅचचा हिरो ज्याने धावा डिफेंड केल्या होत्या रोशन याने आता पाहावं लागेल या मॅच मध्ये कशा प्रकारे बॉलिंग करेल. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये. स्वतः बॉलर चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. फटका मात्र खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साइडच्या दिशेने परंतु टायमिंग थोडीशी प्रॉपर जुळली गेलेली नाहीये. बॅटर विकासाच्या माध्यमातून विकास नक्कीच एक हार्ड हिटर बॅटर आहेत. भरपूर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. केसीए मध्ये देखील चांगल्या प्रकारे कामगिरी या सीझन मध्ये देखील केलेली आहेत. कामन परिसरात मध्ये किंवा याच मैदानामध्ये चांगली कामगिरी. सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती. बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकला होता बॉलर रोशन याने. त्या बॉलला पाठवलेला आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यावेळी चेंडूला डिग आउट केलाय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल डॉट. चांगला कमबॅक या बॉलवरती केलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. बॅटरला रीड केलं होतं बॉलर रोशन याने. षटकातील चौथा बॉल असेल. आता मात्र हा प्रकट बॉल चेंडूला शॉर्ट आर्म पुल केल्या. चेंडू जाईल कावकोणाच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होत नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 41 धावा. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल. रोशन तयार. रनअप मध्ये मिस्टेक. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा प्रेशर मध्ये नक्कीच आलेला आहे बॉलर परंतु प्रेशर झुगारून चांगली बॉलिंग करावी लागेल या 2 बॉल मध्ये. बॉलर रोशन याला. स्ट्राईक एंडला हेमंत लाखात. फुल टॉस डिलिव्हरी. चेंडू स्लाइस केलाय. चेंडू जाईल गली क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु चेंडू चाललाय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामध्ये. रोशन घोषे हा बॉलर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. फुल टॉस बॉल. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. सुरेख झेल तर पकडला नक्कीच. यस आता आपण चेक करणार आहोत. बिमर साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. कॅच मात्र अगदी सुरेख कंप्लीट केलेला आहे आणि या वेळेला आपण नक्कीच पाहणार आहोत तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून बॉल नक्कीच वेस्ट लाईनच्या वर किंवा वेस्ट लाईनच्या खाली डिलिव्हर झालेला आहे का. चला फेअर डिलिव्हरी असेल.
बॅटर थोडासा पुढे आला होता, चेंडू डीप खालच्या दिशेने होत होता आणि आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. हेमंत लाखात हा बॅटर बाद झाला. षटक संपलेला आहे तिसरं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि 44 धावांचं लक्ष असेल आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला. त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. चला टॉस करण्याकरता ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाचा कर्णधार आलेला आहे. तर आदरणीय सन्माननीय आपण विनंती करणार आहोत या मॅचचा टॉस भूषणदादा पडवळे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. एका बाजूला संघ आहेत विजयदीप खोपरेपाडा संघ जो की आयोजक संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघ याला आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला टॉस हा संपन्न केला जाईल. चंद्रपाडा विभागातील शिवसेना शाखेचे उपशाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय भूषणदादा पडवळे साहेबांच्या शुभहस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र वर्सेस विजयदीप खोपरेपाडा. खोपरेपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर यानंतर आपण रेडी राहायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघाला विनंती असेल. त्यानंतर भेंडीपाडा संघाचे 2 बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता एंटर झालेले आहेत. आव्हान मात्र भरपूर कठीण. यस फिल्डिंग करताना निर्णय घेतलेला आहे विजयदीप खोपरेपाडा या संघाने. तसेच बॅटिंग करावी लागेल ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाला. तर दोन्ही संघाने या मॅच नंतर आपण रेडी राहायचं आहे. चला आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच आमचे दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता त्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेकरता नक्कीच भरपूर चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्याकरता ज्या मान्यवरांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं गेलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यांची नावं देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. चला घाई करायची प्लीज. आपण नक्कीच थोडासा उशीर झालेला आहे. या दिवसामध्ये भरपूर वेळ वाया जातोय. तर प्लीज स्पीडअप करा. घाई करायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला निलेश दिवा असेल. नॉन स्ट्राईक एंडला असेल लहू घोषे. त्यानंतर हेमंत लाखात हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना हेमंत फुल टॉस डिलिव्हरी लॉफ्ट केला बॉलला. चेंडू खाली हर्षद. सुरेख जजमेंट. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर कॅच लॉंग ऑनच्या दिशेने पकडलेला आहे हर्षद याने. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा कॅच मात्र त्याने पकडलेला आहे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. निलेश दिवा हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन आणि टायमिंग प्रॉपर जुळून आलेले नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन झालेले आहे आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाची. आता मात्र न्यू बॅटर रोशन घोषे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. रोशन घोषे अँड लहू घोषे हे 2
बॅटर असतील त्यांना आता मात्र चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल, चांगली मेहनत घ्यावी लागेल. उलटास बॉल, नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. विकेट किपर चुकतो, चेंडू जाईल शॉट फाईन लेगच्या दिशेने. 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील या बॉलवरती. या 3 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाचा. आता मात्र नियंत्रणामध्ये नक्कीच नव्हता हा बॉलर. बिमर चेंडूची हाताळणी केलेली आहे. फ्री हिट बॉल असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. बॅटर रोशन याला चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आप लोग बाहर से जाइए, मैच चालू है. फुलटॉस बॉल, हॅमर केला बॉलला, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता आलेला आहे हा चौकार. धन्यवाद विजय. सुरेख फटका लॉंगॉनच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला बॅटर रोशन याने. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार 7 वर पोहोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहतोय. सुरेख कमबॅक करावा लागेल या बॉलवरती. आता मात्र चेंडूची हाताळली, चेंडू जाईल शॉर्ट लेगच्या दिशेने. स्वतः विकेट किपर चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी ही 1 धाव मात्र कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 3 बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये. हेमंत याच्या माध्यमातून 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता पाहावं लागेल उर्वरित 3 बॉलमध्ये कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी वर्सेस सह्याद्री स्पोर्ट्स बापाने हा मॅच मात्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये टफ फाईट मुकाबला, काटेकी टक्कर, चांगली मॅच पाहायला मिळेल. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू. एफर्ट मात्र लावले होते विनोद रायात याने, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक घेऊन चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. धन्यवाद विजय. टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत भेंडीपाडा संघाचे बॅटर लहू गोशी आहे स्ट्राईक एंडला. त्याच्या माध्यमातून सुंदर फटका त्याने एक्झिक्यूट केला होता लॉंगॉनच्या दिशेने. संघाची धावसंख्या 14. आता मात्र कटकारचा प्रयत्न, अपील केलेला आहे, लाऊड केलेली आहे अपील. पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत बापाने संघाचे खेळाडू. आणि परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच हा निर्णय, ही अपील फेटाळून लावलेली आहे पंचांनी. चेंडू जाईल डॉट डिलिव्हरी, प्रेशर क्रिएट करून जाईल बॅटर वरती. भरपूर धावांचं आव्हान आहे, 44 धावांचा पाठलाग करायचं आहे. आता मात्र सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण ऑन साइडच्या दिशेने आपण पाहिला. नक्कीच वेट केलं, त्यानंतर उडी घेतली. आपल्या संघाकरता 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत बापाने संघाचे खेळाडू. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 16 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. मात्र नक्कीच जर पाहिलं चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देत आहेत भेंडीपाडा बी संघाचे बॅटर. भरपूर धावांचं आव्हान आहे, 44 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता आपण जर पाहिलं तर 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, रोशन अँड लहू. चांगल्या प्रकारे ते बॅटिंग करत आहेत आपल्या संघाकरता. चांगल्या प्रकारे धावांचा पाऊस पाळला जातो त्यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 16 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल किती धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता.
आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाला हे आता आपण जाणून घेणार आहोत आमच्या स्कोररच्या माध्यमातून. 28 धावांची गरज असेल 2 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरता आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला. बॉलिंग ट्रॅकवर विनोद रायात आलेले आहेत. हे देखील एक चांगले खेळाडू आहेत या संघाचे. चांगल्या प्रकारे बॉलिंग करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिले होते. आता आपण पाहणार आहोत या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. त्यांच्या विपक्षामध्ये नवीन संघ आहे भेंडीपाडा संघ. फुल टॉस बॉल, सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षण येण्याचा प्रयत्न करतायत परंतु झेल झालेला ड्रॉप. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 धावा मात्र कंप्लीट. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. सुंदर प्रयत्न, सुंदर एफर्ट लावले जातात बाफाणे संघाच्या माध्यमातून. विनोद तयार, षटकातील दुसरा बॉल असेल. या वेळेला चुकी केलेली आहे बॉलरने. बिमर चेंडूच्या हाताळणी, नो बॉलचा इशारा आलेला आहे. खराब बॉलिंग. भरपूर वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न होता परंतु बिमर चेंडूच्या हाताळणी केलेली आहे विनोद याने. अँड फ्री हिट बॉल असेल. यावेळेस चांगला कमबॅक, सुरेख डिलिव्हरी. चेंडू जाईल डॉट खेळून काहीच फायदा होणार नाही. फटके मारावे लागतील. बॅटर रोशन याला चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. सुपर्ब कामगिरी, सुपर्ब बॉलिंग, सुपर्ब लाईन अँड लेंथ बाय मिस्टर विनोद रायात. चांगला कमबॅक या मागील 2 बॉलमध्ये त्याने केलेला आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे आणि 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग तो करतोय आपल्या संघाकरता. यावेळेस आणखीन एक चांगल्या चेंडूची नोंद होईल आणि फलंदाज देखील बाद होईल. रोशन घोषे बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय विजयदीप कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक स्पर्धेचा दुसरा दिवस. आलेल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी वर्सेस सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे. मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अँड संकेत घोषे न्यू बॅटर इंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. सुरेख कमबॅक, सुरेख बॉलिंग विनोदाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू जाईल शॉट लेगच्या दिशेने. स्वतः विकेट किपर चेंडू फील्ड करतील, फेकी करतील. तत्पूर्वी ही 1 धाव मात्र कंप्लीट केलेली आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर पाहिलं तर सिच्युएशन अँड इक्वेशन कठीण झालेलं आहे भेंडीपाडा संघाच्या विरोधात. कारण या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर विनोद रायात. मोठे फटके मारून देत नाहीये. चांगला लाईन, विकेट टू विकेट चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग तो करतोय या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू खाली, हेमंत, सुंदर झेल, फलंदाज बाद होईल तो म्हणजे लहू घोषे. बॅक टू द पवेलियन, गॉन. अतिशय सुंदर कामगिरी सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघाची आपण पाहत आहोत. या दुसऱ्या इनिंगमध्ये होताना दिसत आहे. पहिल्या इनिंगमध्ये देखील चांगली कामगिरी बॅटरच्या माध्यमातून झाली होती. आता मात्र बॉलिंगच्या माध्यमातून देखील आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे या ओव्हरमध्ये. हेमंतच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी. 24 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता आई गावदेवी स्पोर्ट्स
भेंडीपाडा बी या संघाला 4 मोठे फटके 4 षटकार निश्चितच मारले तर नक्कीच हा सामना विजयी होऊ शकतो भेंडीपाडा संघ. परंतु बाफाणे संघ देखील कमी नाहीये, त्याच्याकडे देखील चांगले बॉलर आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस डिलिव्हरी लॉफ्टेड ड्राइव्ह सुंदर झेल फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद डीजे, थँक्यू सो व्हेरी मच. न्यू बॅटर संतोष घोषे आलेला आहे. 5 बॉलचा खेळ बाकी, 24 धावांची गरज. यावेळेस सुंदर फटका, चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. हेमंत आहेत बॅकअप करता. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र जर पाहिलं तर नक्की निश्चितच संघर्ष करावा लागेल भेंडीपाडा या संघाला. सामना जिंकायचा असेल तर डेफिनेटली चांगले फटके मारावे लागतील. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय बॉलर मिलिंद मोरे. सुपर गोलंदाजी, अपकमिंग यंगस्टर, यंग टॅलेंट आहे या संघाचा. चांगली कामगिरी करतोय, उभरता सितारा आहे. नक्कीच 2 विकेटाने प्राप्त केलेल्या आहेत या 3 बॉलमध्ये. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी, परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकतोय. नक्कीच चांगला एक बॉलर आहे या संघाचा. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय मिलिंद मोरे. 4 बॉलमध्ये त्याने नक्कीच फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेले आहे. 2 विकेट संपादन केलेले आहेत. आता मात्र चेंडू केला ड्राइव्ह, चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. विनोद थोडासा मिसफिल्ड करतोय आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच हा सामना झुकलेला आहे सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघाच्या बाजूनं. शेवटचा बॉल असेल या षटकातील. मिलिंद मोरे तयार, सुंदर फटका आणि हा सामना जिंकलेला आहे सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे या संघाने. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय द्वारकानाथ कुंभारे साहेब तसेच चेतन दादा कुंभारे साहेबांचं या आई महामाई चषकामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम द्वारकानाथ कुंभारे आणि चेतन दादा कुंभारे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्या दोघांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच